हा अनुभवही वेगळा आणि प्रयोगही वेगळा. एक आमचा लाडाचा आवाज, दुसरा लाघवी आवाज, आणि ती रचना सुद्धा दोघांची जोडून आशय संपन्न अशा प्रकारची रचना आहे की हे घर गळत असताना आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण अश्रू न्याहाळतो कोण? डोळे झरता झरता. अश्रू न्याहाळतो कोण? डोळे झरता झरता. मोर जगास दिसतो फक्त पिसाऱ्या पुरता. त्याच्याही पलीकडं काही अनुभव असू शकतात. खूप सुंदर पावसाचं गाणं आपल्यासमोर, पावसाचा अनुभव त्यांनी ठेवला. आम्हीही एक पावसाचं गाणं लिहिलं होतं कधीतरी, द्वंद्वगीत. द्वंद्वगीत आहे. त्याची एक भावना, तिची एक भावना. तिची अशी भावना, सांगणारे पावसाला किती मला छळतो. म्हणजे पुष्पा पागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे फार 25 वर्षापूर्वी गाणं म्हटलेलं आहे. तिची भावना पहा. म्हणजे जो तो आपापल्याच हैराणीमध्ये असतो. ती असं सांगते की सांगणारे पावसाला किती मला छळतो. मग तो सांगतो, काय सांगू मीच माझा किती आत जळतो. म्हणजे प्रत्येक जण आपला, मार्केटिंग आपलीच चालू आहे सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं. फार छान अनुभव दोनही कवितांच्या मधून त्यांनी दिला. प्रकाश होळकर इथे आहेत. कोरडे नक्षत्र या कविता संग्रहाला राज्य पुरस्कार, अनेक पुरस्कार मिळाले. आणि रामदासजी फुटाणे यांनी सांगितलं की लासलगाव म्हणजे दोनच, एक कांदा आणि प्रकाश. आता त्याचं लग्न झालेलं आहे. पूर्वी लग्न झालेलं नव्हतं तेव्हा आम्ही आणि नानासुद्धा, रामदासजी फुटाणे, त्यांचा परिचय करून द्यायचे की हा लासलगावचा कांदा आहे, पण बिनपातीचा कांदा आहे. पण आता लग्न झाल्यामुळं तो उल्लेख आम्ही टाळतो. पण लग्नापूर्वी काय उल्लेख करत होतो हेही सांगितलं पाहिजे. ते जरी घरी लग्नापूर्वी काय करत होते सांगत नसले तरी आम्ही सार्वजनिक उल्लेख असल्यामुळं काही हरकत नाही. फार महत्त्वाची कविता, गेय याही अंगानं लिहिलेली आणि ध्येय याही अंगानं लिहिलेली, प्रकाश होळकर, लासलगाव. एक नवी कविता सादर करतो. जगणं सोपं असतं तर कन्हत कन्हत जगली नसती माणसं. जगणं सोपं असतं तर कन्हत कन्हत जगली नसती माणसं. उगणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणसं. जगणं सोपं असतं तर कन्हत कन्हत जगली नसती माणसं. उगणं खरं असतं तर गाभ्यात सुकली नसती कणसं. वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट. वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट. आघात खोटे असते तर घातलाही नसता घाट. आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी. आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी. काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी. आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी. काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी. माझं माझं म्हणता म्हणता वाढत गेलं ओझं. माझं माझं म्हणता म्हणता वाढत गेलं ओझं. मागचं काहीच आठवत नाही रोजचं दुःख ताजं. मागचं काहीच आठवत नाही रोजचं दुःख ताजं. म्हणजे संसारात माणूस सिनियर होत गेला की चिंबतनाकडून माणूस चिंतनाकडे येतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळं हे. पण त्यानं महत्त्वाचीच कविता लिहिली सुरुवातीपासून. फार सुंदर एक वेगळा अनुभव आपल्यासमोर ठेवला. अरुण म्हात्रे हे नाव, उंच माझा झोका ग, ह्याच्यामुळं तुम्हाला माहिती आहे. फार सुंदर शीर्षक गीत. म्हणजे आतापर्यंत मालिकांच्या इतिहासामध्ये इतकं सुंदर, अर्थपूर्ण आणि कथेला पुढं नेणारं आणि कथा डोळ्यासमोर कथेचं चित्र उभं करणारं शीर्षक गीत लिहिलेलं नाही. अरुण हा ज्येष्ठ कवी आहे. त्याच्याही कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा पुरस्कार मिळालेला आहे. अरुण म्हात्रे. नमस्कार. एखादी गद्य कविता म्हणावी असं मनात होतं, पण खूप छान सूर लागला. आमच्या संजीवनी तडेगावकर यांचा खूप सुंदर सूर लागला.
तर मग जरा मोह झाला मला. हे शीर्षक गीत आपण अनेकांनी ऐकलं असेल, खूप जणांना पाठसुद्धा असेल, पण कविता म्हणून सुद्धा किंवा एक स्वतंत्र निर्मिती म्हणून सुद्धा त्याचा एक वेगळा आनंद आहे. ते तुम्हाला आता मी म्हटल्यावर कळेल, कारण ते सिरियलमध्ये खूपदा असं असतं की बाकीच्या सगळ्या दृश्यांमुळे त्याच्याकडे लक्ष लागत नाही. तर ते असं आहे. चांदण चाहूल होती कोवळ्या पावली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय. थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट. हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दाटून येता मेघ, भरे आकाश ओंजळ, माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ. झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. आरतीत तेवे माझ्या मंद या व्रताची समयी, तुळसीचे रोप माझे उंच आभाळात जाई. मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते, बीज हे रुजे अंतरी जगण्याचे फूल होते. अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका, अशा कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. एक तर हे शीर्षक गीत आपण ऐकत असतो, इथे प्रत्यक्ष ज्यानं लिहिलं त्याचा आवाजही खूप छान आणि गातोही खूप छान, म्हणजे गेय कविता, त्यातला आशय बरोबर तुमच्या अंतःकरणाला कसा भिडेल अशा एका पट्टीमध्ये तो गातो. आता हे जर पट्टीचे आहेत गाणारे कवी, तर आम्ही सुद्धा पानपट्टीचे आहोत. म्हणजे पान खाल्ल्याशिवाय आम्हाला बोलता येत नाही. उर्दू कवीसारखं आम्ही मराठवाडा म्हणजे जुना आमचं निजाम स्टेट, बाकी काही असो नसो पण थुंकायला जागा पाहिजे. म्हणजे पान खाणारी बरीच मंडळी आमच्याकडे होते. फार सुंदर गीत आपल्यासमोर ठेवलं आणि खरोखर मालिकांच्या मध्ये फार अप्रतिम गीत, म्हणजे निर्मिती कविताच आहे आणि ही कविता शीर्षक गीत म्हणून त्याला बरोबर कथेच्या बरोबर चालणारी ही कविता आहे, म्हणून शीर्षक गीत म्हणून त्याला स्थान मिळालं, असा निर्मितीच्या अंगाने आम्ही विचार करत असतो. खूप छान त्यांनी. आणि अंगण ह्या शब्दाचा उल्लेख संजीवनीच्याही कवितेत आला, अरुणच्याही कवितेत आला. तर काय आहे की दाणे टिपण्याची जागा, थके चिमणी पाहून. आता मोबाईलमुळं तर चिमण्याही दिसत नाहीत असं म्हणतात. माझ्या घरात आहेत. दाणे टिपण्याची जागा, थके चिमणी पाहून, उंच अधांतरी गच्ची गेली अंगण घेऊन. अंगणाला उंची मिळाली, परंतु चिमणीचं जे वास्तव आहे, चिमणीचं जे माहेर आहे ते राहिलं नाही. असा हा सगळा अनुभव आपण घेत असतो. यानंतर अजून वेगळा अनुभव. आमचा आदिवासी कवी तुकाराम धांडे ह्याचा पहिलाच कविता संग्रह राजहंस प्रकाशननं काढला, वळीव. आणि पहिल्याच कविता संग्रहाला प्रथम प्रकाशन उपविभागाचं जे सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाचं बक्षीस आहे महाराष्ट्र शासनाचं,
ते तुकारामला मिळालेलं आहे. आणि कारखान्यामध्ये हा एक कामगार आहे, परंतु समजून घेणं म्हणजे माणूस, त्याचा भूगोल, त्याचा इतिहास, त्याचं चिंतन बदलल्याबरोबर समजून घेण्याच्या पद्धती कशा वेगवेगळ्या अंगानं जातात आणि समजून घेत असताना ती भाषासुद्धा कशी त्याच्याबरोबर चालत असते, अशी भाषेचंही नाविन्य, अनुभवाचं नाविन्य. तुकाराम धांडे, आमच्याकडं ज्वारीचे धांडे वगैरे असतात, हा नुसता धांडा नाही, चांगलं जबरदस्त कणीस असलेला हा धांडा आहे. आणि तुकाराम असल्यामुळं तो वसा जो आहे, ती प्रतिज्ञा जी आहे, ती शपथ जी आहे, सांभाळणारा कवी आहे तुकाराम धांडे.